तर या तोंडाची चव गेली, फार मेंदू ठणकायला लागला माझा. आय, आय. आव मी नाही सहन करणार ते, आधीच सांगून ठेवते तुम्हाला. आता ना माझ्या डोक्याच्या वर जायला लागलंय. सन्न होण्यासारखं आहे काय वाड्यात? हा, तुमची सून लाली डोक्यावर मिर वाटायला लागलीये माझ्या. अहो तिनं मुद्दाम मला उपाशी ठेवलंय. अगं मग त्याचे आभार मान तू. तू तुझ्या हातचं जेवली असतीस ना तर आयुष्यभर तू स्वतःला माफ केलं नसतंस. जागेवर जीव गेला असता तुझं. इतकं बेकार जेवण केलेलं तू. अहो हे घ्या काढा, तुमचं पोट बिघडलं होतं ना. ठेव. रंजे काय चाललंय ग तुझं? तुझ्या सुनाचं पराक्रम सांगतेय. तिनं मुद्दाम मला उपाशी ठेवलंय. बरं मग काय करायचं ठरवलंय तू? आ त्या गोपाळ आणि लालीला सौतरायला सांगा. आ इथं तिच्या हाताखाली काम करायला काही नोकर नाहीये मी, ती सांगल ती करायला. रंजे एवढ्याशा गोष्टीसाठी माझ्या लेकाला आणि सुनेला घरापासून तोडतीयस होय का? एवढीशी गोष्ट आहे फुलाताय, एवढी गोष्ट आहे. कुठल्या घरामध्ये सून सासूशी असं वागती सांगा बरं? आणि आता आहे ना ती मला त्रास देतीये, पण उद्या तुम्हा सगळ्यांना आहे ना तिच्या तालावर नाचविल ती, मुठीत ठेवल. सांगून ठेवते मी आता. म्हणून सांगते त्या दोघांना ना आत्ताच यग राहायला लावा. आणि मला आहे ना त्या लालीचं तोंड बी बघायचं नाहीये. रंजे पैस कप्पस की रंजे. अजिबात नाही फुलाताय, मी शांत बसणार नाही. आणि चाल नाही घाबरत त्या लालीला. तिला म्हणावं तिची जी काय नाटक आहे ना ती सगळी घराच्या बाहेर करायची, रणजी समोर नाही. म्हणून तुम्हाला सांगते ना का यग राहायला लावा त्यांना. आणि तुम्हाला जर जमत नसेल ना तर घराच्या वाटण्या करा, करून टाका वाड्याच्या वाटण्या. नाही होणार वाटणी. वाटणी नाही होणार. काय बोलताय रंजना आत्या तुम्ही? का परत 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 माझ्यावर खोटे आरोप करताय? अहो तुम्हाला घरातली कामं करायची नाहीत म्हणून तुम्ही घर तोडाय निघालाय आणि विनाकारण सगळं खापर माझ्यावर फोडताय. तर विनाकारण म्हणे तू काय वायस कमी रक्त आठवती का माझं? कशी वागतीस माझ्याशी? आत्ता तरी चांगलंच वागते, पण तुम्ही किती कालवा केला, किती गोंधळ घातला तरी मी काय हे घर सोडून जाणार नाही. आणि मी असेपर्यंत तरी हे आपलं घर तुटू देणार नाही. अहो घर जोडून ठेवायला किती कष्ट घ्यावे लागतात तुम्हाला माहितीये? तुम्ही कधी जोडून ठेवायचा प्रयत्न केलाय? नाही ना? पण आप्पांनी, नरू आजींनी, फुला आत्यांनी इतकी वर्ष हे घर बांधून ठेवलंय आणि तुम्हाला फक्त घरातली कामं करायची नाहीत म्हणून तुम्ही हे घर तोडायला निघालाय. इतका इतका हलका विचार करताय आत्या तुम्ही. तुम्ही काही करा पण मी हे माझं घर तुटू देणार नाही. रंजे अगं जे तू बोलायला पाहिजे होतं ते माझी सून बोलतीय. ए रंजे, घर तुटलं, वाटण्या झाल्या तर गाव माझ्या तोंडात शेण घालल. आणि तुम्हाला या घरात राहायचं नसेल, तुम्हाला लईच त्रास होत असेल तर तुम्ही जाऊ शकता तुमच्या माहेरी. आडलंय माझं थिएटर, माझं घर आहे. मी इथून कुठं बी जाणार नाही. फुलात्या तुम्ही नका काळजी करू, मी आपलं घर नाही तुटू देणार. या आर्या प्रकरणात जास्त वेळ वाया घालून उपयोग नाही. लवकरात लवकर काय तो सोक्षमोक्ष लावला पाहिजे. त्या लालीचा संशय वाढत चाललाय. तिने जामकरला जाऊन काय ते खरं सांगितलं तर तो जामकर माझ्यापर्यंत पोहोचायच्या आधी मला आर्याच्या पैशांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यासाठी मला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. गोपाळजी, गोपाळजी खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. मला खरंच खूप टेन्शन आलंय गोपाळजी. थांबा 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 थांबा, तुम्ही शांत व्हा. बसा बरं, बसा. हे पाणी या. हा आता सांगा काय झालंय? गोपाळजी त्या साकेतने माझं ना जाम डोकं फिरवलंय.
काय माहित का पण तर साकेतने ना तुमच्याबद्दल काहीतरी वेगळाच गैरसमज करून घेतलाय आणि आता त्याचं असं म्हणणं आहे की मी तुमच्यापासून लांब राहावं। मी जर तसं केलं नाही तर आपल्या मैत्रीबद्दल तो दादाला सांगेल अशी धमकी देऊन गेलाय मला। अरे बापरे, का? अरे मॅडम, माझं काही चुकलंय का? मी तुमच्याशी चुकीचं काय वागलोय का? मी इतका वाईट आहे का हो? नाही तसं असेल तर आर्याजी मला क्लिअर सांगा बरं का, मी तुमच्यापासून 4 फूट लांब थांबतो। अहो गोपाळजी, ही गोष्ट मला कळतीये की तुम्ही चांगले आहात, तर साकेतला नाही ना कळते। बरं ठीक आहे, त्याने दादाला सांगितलं तर काय प्रॉब्लेम आहे? अडचण काय आहे? आपली चांगली मैत्रीच आहे ना। गोपाळजी, दादाचं तुमच्याबद्दल असणारं मत माहित नाहीये का तुम्हाला? दादाला जर एकदा राग आला ना तर तो कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि तुम्हाला सांगते, ही गोष्ट मला कोणापुढेच आजपर्यंत बोलता नाही आली, पण माझ्या आयुष्यात येणाऱ्या, माझ्या जवळ येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा राग आहे त्याला। म्हणून मला आजपर्यंत मित्रमैत्रिणी नाहीये, तुम्ही एकमेव माझे मित्र आहात। गोपाळजी, साकेतने जर दादाला हे सगळं सांगितलं ना, आपली मैत्री तुटेलच आणि दादा मला इथून घेऊन जाईल। मला नाही गमवायचंय तुम्हाला। अरे मॅडम, अहो तुम्ही किती टेन्शन घेताय? नका टेन्शन घेऊ, मी हाय, आपण करू काहीतरी। आणि दादा लयच काय विचारायला लागला तर मी त्याला सांगेल ना आपल्या आपल्या मैत्रीबद्दल सांगेन मी त्याला। तुम्ही नका टेन्शन घेऊ, ते साकेत चांगला मुलगा आहे, तुमची काळजी आहे म्हणून काळजीपोटी बोलतोय ना तो। होय तर, पण हे दोघे ना फार फार विनाकारण काळजी करतात माझी गोपाळजी। तर साकेतलाही आता वाटायला लागले की तो माझ्या काळजीपोटी हे सगळं करतोय आणि त्यामुळे मला खूप डाऊट येतोय तो कुठल्याही क्षणी दादाला काही पण जाऊन सांगू शकतो। नाही, खरंय तुमचं, तो नाही सांगणार, तुम्ही नका टेन्शन घेऊ। तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेता आर्याचे? तुम्ही अरे मॅडम, अहो तुम्ही आजारी आहे, एवढं उन्हातानाचं कशाला आला इथं? तुम्ही बसा बरं। तुम्ही एवढं लांब कशाला आलाय तापाचं? गोळी घ्या तुम्ही, ही गोळी घ्या। गोपाळजी, कसली गोळी आहे ही? ही गोळी तापाची गोळी आहे, ते इमर्जन्सीला ठेवली मी, कधी उपयोगी येईल काय सांगता येत नाही ना। घ्या। नमस्ते साहेब। त्या दिवशी त्या वयस्कर गृहस्थाबद्दल विचारलं होतं, दिसला का कोणी त्याचा? नाही, लक्ष ठेवायचं, ते फालतू असतो तुझा चहा। बरं वाटतं तुम्हाला आता? सुधाकर, तुझ्यावर एक महत्वाची जबाबदारी आहे। खात्यामध्ये आपण काही नाती जपायला आलेलो नाही, ड्युटी करायला। त्यामुळे तुला तुझ्या घरामध्ये आणि घरावर बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे। गोपाळजी, कारण घरातच अरे जी